नमस्कार, फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे दिव्यांग लाभार्थी येतात तर यांच्यासाठी मोठी आणि आनंदाची बातमी लक्षात घ्या की जुलै महिन्याच्या पेन्शन वितरणासंदर्भातला GR जो आहे तो नुकताच प्रसिद्ध झालेला आहे। तर आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थी असतील, श्रावणबाळ निवृत्ती वेतन याच्या अंतर्गतले लक्षात घ्या की दिव्यांग बांधव असतील तर अशा सर्वांनाच जुलै महिन्याच्या पेन्शन वितरणासंदर्भातली मोठी खुशखबर आलेली आहे। साधारणतः या GR मध्ये सांगण्यात आलेलं आहे की वार्षिक जे अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे साधारणतः 699 कोटी इतकं अनुदान हे वार्षिक अनुदान आहे आणि या अनुदानापैकी जी मंजूर अमाउंट आहे तर 138 कोटी निधी वितरित करण्यासंदर्भातली शासकीय मान्यता देण्यात आलेली आहे आणि हा जो निधी आहे DBT कडे वितरित करण्यासंदर्भातली मान्यता देण्यात आलेली आहे। म्हणजेच काय की जुलै महिन्याच्या पेन्शन वितरणासंदर्भातली खुशखबर आलीच आहे। तर पुढील काही दिवसांमध्ये ही पेन्शन वितरण लक्षात घ्या होणार आहे। तर अशा प्रकारची मोठी आणि आनंदाची बातमी संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा। फायनली प्रतीक्षा संपलेली आहे। DBT वितरणासाठी जो निधी मंजूर करावा लागतो, DBT पोर्टलकडे निधी जो वितरित करावा लागतो तर हा निधी मंजूर झालेला आहे आणि याबरोबर उर्वरित लाभार्थी आहेत तर हे देखील पेन्शन वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत। सर्वप्रथम दिव्यांग लाभार्थी आहेत तर यांची पेन्शन वितरण होईल आणि त्याच्यानंतर उर्वरित लाभार्थी आहेत यांची देखील पेन्शन वितरणातली खुशखबर येणार आहे। म्हणजेच काय की आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये DBT पोर्टल आहे मागील महिन्यामध्ये लक्षात घ्या की बंद होतं, साइट अपडेटचं काम सुरू होतं। आता हे जे काम आहे ते पुन्हा आता चालू होण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणजेच काय की पेन्शन वितरणाची कामं आता सुरू झालेली आहेत। पुढील काही दिवसांमध्ये पेन्शन वितरण दिव्यांग लाभार्थ्यांचं त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वितरण होईल आणि त्यानंतर उर्वरित लाभार्थ्यांसाठी देखील पुढील 2 दिवसांमध्ये खुशखबर मिळण्याची शक्यता आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग लाभार्थी सोडून इतर जे लाभार्थी आहेत तर ते देखील मागील महिन्याच्या पेन्शनपासून वंचित आहेत, प्रतीक्षेत आहेत, तर त्यांना देखील लवकरच चांगली बातमी येण्याची शक्यता आहे। कारण का शासनामार्फत प्रशासनामार्फत तसे जे विभाग आहेत जिल्हा स्तरावरील जे तहसील ऑफिस आहेत तर यांच्या अंतर्गत देयके जी आहे ती तयार करण्याची कामं सॉफ्टवेअरवरती अपडेट करण्याची प्रोसेस सुरू आहे। लवकरच या संदर्भातले अपडेट आपण देणार आहोत। आपण देखील संबंधित विभागामार्फत माहिती घेत आहोत। पेन्शन वितरणासंदर्भातली पॉझिटिव्ह माहिती समोर येते, थोडीशी प्रतीक्षा करा, आपण कन्फर्मेशन मिळाल्यानंतर प्रॉपर माहिती देणार आहोत। तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।